ही एक मॅच 5वी. गोंधळात गोंधळ सावळा गोंधळ. इथे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. एक कंप्लीट झाली आहे. दुसरी सुद्धा पाहिलं तर मुकेश यांनी या 2 धावा केल्यात पूर्ण आणि त्याचबरोबर टीमला 7 पर्यंत पोहोचवलंय. एक साथ साथीला साथ घेऊन खेळावा लागेल. आता पाहिलं तर परळी 44 संघ इथे मैदानामध्ये आलाय. यम सर अर्थात मुकेश सर इथं मैदानामध्ये बॅटिंग करतात. पालीचे सर आहेत आणि त्यांच्या बाटमधून अगदी आपण धावा ज्या पाहिल्या ना अगदी प्रॉपर कनेक्शन होते. प्रॉपर कनेक्शन. पुन्हा एकदा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल जाईल सीमा पार. वन बाउन्स गेलाय चौकारच्या बाहेर. 4 धावा चौकार. टीमला गरज काय तर टीमला आता पहिली मॅच जेव्हा पराभूत झाल्यानंतर म्हणतात ना वाघ जखमी होतो. जखमी झाल्यानंतर 2 पावलं मागे येतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा भरारी घेतो. अशी भरारी घेतो की समोरच्या अगदी आपल्या भक्ष्यावर हल्लाच करतो आणि सर्वच पहिले तर समोरच्याचं समूल नष्ट करून टाकतो आणि तशाच प्रकारे बॅटिंग करतात त्यातच यम सर. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी कव्हरच्या दिशेने बॉल गेला. एक पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण. रिजवान आहेत 50+ खेळाडू आणि त्याच्या साथीला पाहिलं तर यम सर सुद्धा. यम सरांची बॅटिंग अगदी लाजवाब पाहायला मिळाली. या स्पर्धेचा आपण विचार केला पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे फटकेबाजी यम सरांनी केली होती आणि त्यानंतर सेकंड मॅच मध्ये अगदी ज्या प्रकारे हार्ड हिटिंग बॅटिंग करून टीमला जिंकवलं आणि आताही सुरुवात झाली आहे. टीमची टोटल झाले 13 धावा. मंगेश आहेत बॉलिंग मार्कवर. त्यांच्या विरुद्ध आक्रमण करताना यम सर आपण पाहतोय. उलटा खेळायचा होता. उलटा पुलटा फटका पाहायला मिळतोय. अगदी चाललाय बॉल फिल्डरच्या दिशेने धाव एक आणि एका धावेने अगदी स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. त्यात मुकेश सर म्हणजे यम सर. पालीचे सर आहेत. चांगला क्रिकेट खेळतात. या आधी क्रिकेट खेळलाय आणि आज त्यांची बॅटिंग बघून असं वाटतंय 40+ नव्हे तर अगदी 30 22 32 वर्षाचे नक्कीच खेळाडू आहेत आणि मैदानामध्ये अगदी जोर दाखवतात. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकानंतर आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज कोण असणार हे पाहिलं जाईल. आता स्पीडअप घ्यायचे. याच्यानंतर आपले जर आपण सामने जर किती जर विचार केला कोणी जर विचारायला किती सामने आहेत जर उत्तर आलं तर अगदी खेळाडू म्हणतील बापरे अजून एवढे सामने बाकी आहेत. अगदी कधी कधी लीग मॅचचा हाच प्रॉब्लेम क्रिएट होतो. आपल्याला बरेच मॅच खेळावे लागतात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर बॉलर. बॉलरचं नाव काय? गणेश येथील गोलंदाजी मार्कवर. समोर पहिले तर यम सर बॅटिंग करतायत. धुवाधार बॅटिंग करावी लागेल त्यांना. चांगला बॉल आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आला इथे आलाय. पहिला डॉट बॉल आलाय. 14 स्थिरावते धावसंख्या बॅटिंग करताना संघ. यानंतरचा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. थोडा पुलचा फटका होता. फिल्डर आहे डीप मध्ये. डीपिश फिल्डर तैनात केलेत. स्ट्राईक एंडला इथे हिट करण्याचा प्रयत्न केलाय. अण्णा सरांच्या हातामध्ये बॉल गेलाय परंतु धाव 2 केल्यात पूर्ण. धावांचा आपण पाहिलं तर 16चा आकडा. 16 धावा झाल्यात. खेळाडू पाहिले तर दोन्ही 40+, एक 40+, एक 50+चे खेळाडू परंतु तेवढेच तेच तर्रा धावतात. अगदी जसेकडे 20-22 वर्षाचा एकदा चिरतरून धावतो कसा तसे धावतायत. कौतुक करावं सर्व खेळाडूंचं. अगदी 40+, काही 50+, काही 55ला पाहिलं तर वय वर्षाला टेकलेले खेळाडू सुद्धा आहेत. काही जर पाहायला गेलं तर 45-49 मध्ये असलेले खेळाडू. प्रत्येकाला एकच गोष्ट माहिती आहे की आपल्याला मिळालेला एक चान्स एकदा रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याला कर्मचारी म्हणून कुठे कामाला घेत नाही. तशीच तरा असते क्रिकेटची पण. एकदा रिटायर्ड झाला का यंग टीम मध्ये खेळणं अगदी कठीण होऊन बसतं. मग आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. चांगला फटका. पूलचा फटका अगदी फिल्डरच्या हातामध्ये. बॉल जाईल सीमा पार. मिळतील कॅच सोडल्यानंतर धावा 4 चौकार. एकदा हाताला लागलंय का चेक करून घ्या.
जर इंजुर्ड झाला असेल तर चेक करून घ्या, कारण अशा इंजुरी बऱ्याचदा आपण आता सध्या पाहतोय. अगदी थोडासा बॉल लागला तरी एखादा हाड मोडणं वगैरे त्या गोष्टी घडतात. पण तुम्ही अगदी मजबूत बांधायचे नक्कीच खेळाडू आहात. अगदी प्रयत्न चांगला झाला. बॉल सीमा पार गेला. सीमा पार गेल्यानंतर टीमची टोटल 20 पर्यंत पोहोचली आहे. गणेशांच्या विरुद्ध आक्रमण करायला सुरुवात केली आहे. खाली राहिला बॉल, खाली राहिला, त्यानंतर जाईल डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता इथे मैदानामध्ये करता येतात. गोलंदाज चांगली ओव्हर इथे चालू आहे. वरतात आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या, नंतर या गोलंदाजाने खर्च आतापर्यंत 6 धावा केल्यात. यामध्ये गोलंदाज सुद्धा यश म्हणावं लागेल. चांगला फटका उडवलाय, लॉफ्ट केलाय, बॉलने अगदी सीमारेषे ओलांडले. बॉल जाईल सीमा पार. यम सरांच्या बाट मधून आलेला A1 क्वालिटी माइटी हिट. षटकार. 6 धावा 26 झाल्यात. काय बॅटिंग केली जाते. मला वाटलं होतं कुणाला कार्यकर सर येतील, चौकार षटकार मारतील, मंगेश सर येतील, चौकार षटकार मारतील, परंतु यम सर काही पाहिजे तर इथं बॅट सोडायला तयारच नाहीयेत. काय फटकेबाजी करतात. समोरच्या असलेल्या खेळाडूला पाहिलं तर आपल्या बॅटिंगच्या शॉट्सने प्रेमात पाडतात. एवढी चांगली बॅटिंग त्यांच्या बॅटमधून होतीये. आपल्यामधली कल्पकता करून दाखवतायत. कल्पकतेने खेळलेला फटका अगदी फक्त स्क्वेअर कटचा फटका इथं पाहायला मिळाला. लेट कट मिळाला आणि बॉल चाललाय सीमापर्यंत. गेला ही सीमा पार. 4 धाबा देऊन टीमच्या टोटलला पोहोचवतोय तब्बल 30 धाब्यांवर. 2 षटकांचा खेळ इथे आलाय संपुष्टात. टीमची टोटल झाली बिनबाद 30. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर बॉलर. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे बघितलं तर बॉल चाललाय सीमा लगत आणि त्यानंतर डीप मधून फिल्डर आलेत. 2 पूर्ण आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न स्वतःला स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न करावा लागेल आणि 3 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. आता रसायनी संघाने जर पाहायला गेलं तर खांदे तर खाली घेतले नाहीत. त्यांना माहिती आहे की या मॅचमध्ये शेवटपर्यंत आपण सामना हरायचा नाहीये. जर आपण मैदानामध्ये जर का जिद्दीने पेटलो, जिद्दीने खेळलो तर सामना शेवटपर्यंत आपल्या हातून जाणार नाहीये आणि तो निचून द्यायचाच नाहीये. 3 धाबा तर मिळाल्या. 3 धाबांच्या मध्ये एक धाव शॉर्ट आहे का? पाणी पाणी पिऊ दे. पाण्याची किती गरज आहे ना महत्वाची. तर आम्ही इथं फक्त कॉमेंट्री मध्ये बोलतोय तर आम्ही 4 बॉटल संपवतोय. तिथे एवढे धावतात अगदी फेस निघतो धावून धावून. त्यांनाही पाणी पिऊ दे. तीन मिळतील. या 3च्या मध्ये 33 धावा संख्या पोहोचले. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर शेवटचे बॉलर. चांगला फटका अगदी बॉलला केलंय हुक. धावा केल्यात बुक. तब्बल 6. ठोकलाय षटकार. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सरळ ठोकलाय. अगदी क्वालिटी हिट. A1 क्वालिटी ला जवाब एक्स्ट्रा ऑर्डिनरी. या बॅटरचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ठोकला बॅक टू बॅक षटकार यम सरांनी.
मुकेश सरांनी जो फटका खेचला अगदी पाहण्यासारखा फटका आहे आणि बॉलला अगदी उंची तेवढीच लांबी तेवढीच बॉलरचा जेवढा वेग त्याच्यावर तेवढंच आक्रमण होतंय आणि टीमची टोटल 45. 45 धावा झाल्यात. बॅटरचा क्लास पाहायला मिळतोय. वाह क्या बॅटिंग चालू आहे. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात बॅटर. अजून एक फिरून मारलाय दूरवरचा. जा शोधून आणा बॉल. एवढा लांब षटक मारलेला षटकार. 3 बॉल 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक खेचल्या जातात बॅटरनी. यमसर टीमची टोटल 51 पर्यंत पोहोचवला. 51 झाल्यात. आता शेवटचा अगदी पाहिलं तर काही बॉल शिल्लक. तिथेही आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील. टीमची टोटल जर आपण बघितली तर पोहोचलाय संघ 51. आणि जर बघितलं तर बॅटर स्वतः वैयक्तिक 43 धावसंख्येवर 13 बॉल 43. वैयक्तिक 50 धावा करण्याचा अगदी विक्रम सुद्धा इथे करण्याचा नक्कीच मानच असणार आहे मुकेश सरांचा. मुकेश सर बॅटिंग करतात. 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. त्याच्यावर पुन्हा एकदा केले स्वागत स्वागत स्वागत. बॅक टू बॅक ठोकलाय. चौथा षटकार. एक धाव बाकी आहे. या स्पर्धेमधील पहिली पाहिलं तर 50 धावांची वैयक्तिक खेळी करणारे खेळाडू बनण्याचा मान इथे मिळणार का. आणि तो मान मिळवायचा असेल तर इथे एक धाव तर मिळाली पाहिजे. टीमची टोटल 57 झाली. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट धावसंख्येचा रेकॉर्ड इथे मैदानामध्ये चालू आहे. अजून एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक तर कंप्लीट केली आहे. 50 धावा 50 झाले. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या या पहिल्या खेळाडूसाठी. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये वैयक्तिक 50 धावा केल्यात मुकेश सरांनी. एकदा टाळ्यांचा वर्षा होऊनच जाऊ दे. हे क्रिकेट पाहायला गेलं तर अगदी लेजेंडरी क्रिकेट या मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखवलंय. दाखवून दिलंय. मॅच 3 ओव्हरची आहे, 4 ओव्हरची आहे, 1 ओव्हरची माहिती नाहीये. मला माझ्या टीमसाठी खेळायचंय. आणि ठोकलेला धावा आपण पाहतो तब्बल या 50 आणि बॉल फेस केलेत 50 साठी 15 बॉल. 15 बॉल मध्ये